क्षेत्राकडे येणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि ती येत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी काय प्रयत्न करायला हवे, तर ती उद्योजकता जी आहे ती आपल्या ग्रामीण भागापर्यंत, खेड्यापाड्यापर्यंत पोहोचू शकेल. आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायची. सर्वांना नमस्कार. आज लोकशाही या माध्यमाने मला इथं बोलवलं, माझा सन्मान केलात, कौतुक केलं. माझ्याबरोबर अनेक लोक इथं दिग्गज आले, त्यांचाही सन्मान केला आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्याबद्दल मी लोकशाही, विशालदादा, तुमची सर्व टीम थँक्यू. यांचे मनापासून आभार मानते. आणि तुम्हाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. तसंच इथून पुढच्याही काळामध्ये जी ग्रामीण भागातली लोकांची जी नाळ तुमच्याशी जुळली गेलेली आहे, हे नातं तुम्ही तसंच जपावं. कारण माझा जन्म ग्रामीण भागातला वस्तीवरचा आहे. मी शेतावर लहानाची मोठी झाले, त्यामुळे मी शेतकऱ्याची मुलगी आहे, शेतकऱ्याची पत्नी आहे. त्यामुळे लहानपणापासून ग्रामीण भागातलं सगळं महिलांचं जे विश्व आहे ते मी पाहत पाहत खरं तर मी लहानाची मोठी झालेली आहे. आणि पवार कुटुंबात आल्यानंतर मला खूप चांगल्या संधी मिळाल्या काम करण्यासाठी. आणि जेव्हा मी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीची जी संस्था आहे, गेले 55-60 वर्ष झालं ती शेतकऱ्यांसाठी काम करते. शेतकरी, शेतकऱ्याची शेती, शेतकऱ्यांच्या मुलामुलींचं शिक्षण आणि महिला सबलीकरण यावरती आम्ही सगळेजण काम करतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी 25-30 वर्षापूर्वी मी जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये कामाला सुरुवात केली, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ग्रामीण भागातल्या महिलांचे प्रश्न आहेत ते म्हणजे शिक्षण, आरोग्य,